रिलॅक्स रिलॅक्स. कमरेचा त्रास गुडघेच कमी झालं नाही ना. मी 2-3 दिवस चालत लांब पडत होतो. आता फक्त कमराचं करायचं का दोन्ही पण करायचं? कमरेचा पण त्रास होतोय मला. एकदा काय टप उचलला गेला होता माझ्या कमरापासून दोन्ही पाय दुखतो ना? पाय दुखत फक्त कंबर दुखतंय. दुखला का इथं? तुम्ही ना दाबले तर दुखते, थोडंसं जास्त. इथं दाबलं तर दुखतं थोडं. आता इकडे बघा, तुमच्या कमरामध्ये इथे 2 ठिकाणी गॅप आहे. L4 पाय L5 मध्ये. इथे वरची खाली सरकून भरपूर दिवस झाले, पण ज्यावेळेस तुम्ही वाकून वजन उचलताय, वाकून काम करताय, त्याच्यातली जी गादी असते ती हळूहळू बाहेर यायला लागते. जशी जी गादी बाहेर आली, इथून रक्तपुरवठा करणारी जी नस आहे ती दाबली जाते. पण इथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, बोटीला, टाचेला रक्तपुरवठा होतो. म्हणून कमरापासून जास्त चालले, जास्त उभं राहिले, जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्यावर बसले तर पाय जड पडतात, कधी बधीर पडतात, चावतात, कळ लागतात. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जोपर्यंत कमराची नस दबेल आहे तोपर्यंत तुम्ही गुडघ्यावर कितीही ट्रीटमेंट केली, गुडघे बरे होणार नाही. जर पुढचे 10 वर्ष जर ती नस दबली ठेवली, ब्लॉक ठेवली, तर दोन्ही गुडघे नाही रिप्लेसमेंटला जातात. असं म्हणजे याला पहिले कमराची प्रोसेस क्लिअर होणं गरजेचं आहे. किंवा तिथल्या ज्या दबलेल्या नस आहेत तर चालू होणं गरजेचं. देवाने एक वरदान दिलं आहे आपल्याला. दिवसभरात हजारो सेल्स डेट होतात, रात्रीतून परत रिजनरेट होतं. पण हा नियम तुम्हाला लागू नाही, कारण की रक्तपुरवठा ज्या प्रमाणात गुडघ्याला व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. म्हणून दिवसभरात हजारो सेल्स डेट झाल्या तर रिजनरेट होत नाही. ज्यावेळेस डिक सेट होईल, कार्ट्रिज लेवल होईल, तेव्हा रक्तपुरवठा चालू होईल, तेव्हा 100% ते झीज भरायला. पण पहिले डिक सेट होणं गरजेचं आहे. याला आपल्याला कमराची पण प्रोसेस करू, त्याच्याने गुडघ्याची पण करू. बाकीच्यांना 200 करतो असतो, तुम्हाला 400 करतो असं तेव्हा पाहिजे. याला कमरेसाठी नियम आहे. वाकून 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, जास्त वाकून काम करायचं नाही, बिना बेल्टचा प्रवास करायचा नाही, बिना बेल्टचं वाकून काम करायचं नाही. कमराला झटका बसेल असं काही करू नका. दुसरं पालथं झोपायचं नाही, उशा 2 घ्यायच्या नाही. पाय ढिला, रिलॅक्स रिलॅक्स. पाय ढिला ढिला, एकदम लूज लूज, एकदम लूज. रिलॅक्स. उशीर झोपा नाही. खालचं पाय स्ट्रेट. काय ऑपरेशन वगैरे नाही? एकदम व्यवस्थित ठेवणार असं ना. बस तुझं रिलॅक्स रिलॅक्स. सरळ झोप. पाय सरळ. रोज रोज रिलॅक्स. रोज गुडघ्याच्या वाट्या 80% घसल्या गेल्या. वेळ दाबलं तर दाक्षर आणि तुम्ही गुडघ्याचं डॉक्टरला जर दाखवलं, गुडघ्याचे एक्सरे MRI केले तर डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, कार्टिलेज घसलं गेलं. पण याच्यावरती तुम्ही कितीही गोळ्या मरेपर्यंत जरी खाल्ल्या, हा जर मला गोळ्या औषध बरा करून दाखवायचं, तुमचे पैसे मी बनवतो. जोपर्यंत ती लेन्स चालू होत नाही, त्याला ब्लड सर्क्युलेशन होत नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इलाज लागू होणार नाही. असं याला इथून पुढे गुडघ्यासाठी नियम वेगळे. कमराचे ते आधी सांगेल. गुडघ्याला पुढचे 3 ते 6 महिने मांडी घालणं बंद, गुडघ्यावर बसणं बंद, जास्त पायऱ्या चढ उतार करणं बंद, उभ्याने पाणी पिणं बंद. दुसरं, बसल्यानंतर तुम्ही बसले पण पाय जमिनीला ठेवायचे.
पाय हवेत नाही ठेवायचे कमरेवर. त्याच्याने सूज पायाला वाढते, झीज वाढते. आणि आंबट वाटतं थोडे दिवस खायचं नाही. आंबट वाटतं का, आंबट खाल्ल्यानंतर ज्या ठिकाणी झीज झालेली असते तर त्या ठिकाणी सायट्रिक ऍसिड, युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. आणि ज्या ठिकाणी झीज असते, जखम असते, त्या ठिकाणी ठणक वाढतो आंबट खाल्ल्यानंतर. आणि ऍसिडिटी जरी झाली तर तोच प्रकार होतो. वातळ खाल्लं की पोटामध्ये बिघाड होतो आणि अनेक प्रकारचे जे चुकीचे घटक असतात ते प्रमाण वाढतं. ज्या ठिकाणी झीज झालेली असते त्या ठिकाणी ते गेल्यानंतर तो ठणक वाढवतो. तिकडे जातेस तिकडे माझ्याकडे पण रिलॅक्स रिलॅक्स पूर्ण हात खाली, दोन्ही हात पडले. रिलॅक्स रिलॅक्स. सर्व झोपा. इथे डबल चेक असं झोपा पालतं.